तर आज आपण बनवणार आहे शेवग्याच्या शेंगाची भाजी. एकदा या पद्धतीने शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवून पहा. मी पुन्हा पुन्हा याच पद्धतीने शेवग्याची भाजी बनवणार याची मला खात्री आहे. तर इथे आपण काही मसाले घेतलेले आहे. हे मसाले आता व्यवस्थित आपण भाजून घ्यायचे आहेत आणि त्याची पेस्ट करून घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने पेस्ट करून घेतलेली आहे आणि ह्या शेवग्याच्या शेंगा अशा कापून तयार करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करायचं, हिंग घालायचं आणि त्यामध्ये जे वाटण होतं मसाल्याचं ते घालायचं. आता व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यामध्ये तिखट, हळद, त्यानंतर धने पावडर हे सर्व घालून त्यामध्ये ज्या शेंगा आपण कापून ठेवलेल्या होत्या त्या शेंगा ऍड करायच्या आणि व्यवस्थित पूर्ण शेंगा ह्या मसाल्यामध्ये परतून घ्यायच्या. त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये पाणी ऍड करायचं आहे आणि या पाण्याला 1-2 उकळी येऊ देईपर्यंत ही व्यवस्थित भाजी शिजू द्यायची आहे. आपल्याला आधी शेंगा उकळून ठेवायची काहीही गरज नाही. तर बघा छान अशा पद्धतीने भाजी आपली शिजलेली आहे. 10 मिनिटात भाजी रेडी होते आणि टेस्टला पण खूप छान लागते.